नमस्कार. पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी. सौंदर्याच्या गुजगोष्टी करत असताना खरोखर सुंदर दिसण्यासाठी काय आवश्यक असेल तर ती म्हणजे सतेज सुंदर त्वचा. आणि बघा, बहुतेकदा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो ती माझी त्वचा सतेज दिसत नाही हाच. आणि मग जेव्हा तुमची त्वचा सतेज सुंदर दिसत नाही तेव्हा काय झालेलं असतं तर याचा अर्थ असा की तुमच्या त्वचेवर खूप सारा डेड टिश्यू तयार झालेला आहे आणि मग मृत पेशींचं एक संपूर्ण आवरण तुमच्या चेहऱ्यावर साठल्यामुळे तुम्ही सतेज सुंदर दिसत नाही आहात आणि मग तुम्हाला गरज आहे ती खऱ्या अर्थानं स्किन पीलिंगची. आजच्या एपिसोडमध्ये आपण बोलणारच आहोत मुळी स्किन पीलिंग आणि एक्सफोलिएशन याविषयी, कारण हे खूपच महत्त्वाचं आहे. स्किन पील्स म्हणजे काय, एक्सफोलिएशन म्हणजे काय, हे सायंटिफिक फोटोग्राफ सहित तुम्हाला दाखवणार आहे. लक्षात असू द्या, छोट्या छोट्या स्किनच्या समस्या असतात. कधी ॲक्ने येतात, पिंपल्स येतात, त्यांचे डाग मार्क्स राहून जातात आणि याच्या उपचारामध्ये खऱ्या अर्थानं गरज असते ती स्किन पीलिंगची. तुमची चेहरा छान असतो, नाकी डोळे तुम्ही नीटच असतात, पण तुमच्या त्वचेवर कुठला तजेलाच नसतो, एक ग्लोच नसतो. आणि हा होतो तो ॲक्युम्युलेटेड डेड टिश्यूमुळे. तुमच्या चेहऱ्यावर जेव्हा खूप मृतपेशी साठतात तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर ग्लोच नसतो आणि मग तुम्ही ऑड दिसत असता. त्यावेळेला पुन्हा खरा उपचार म्हणजे एक्सफोलिएशन, डेड टिश्यू काढून टाकणे, स्किन पीलिंग. तुमच्या चेहऱ्यावर छोट्या छोट्या बारीक सुरकुत्या येतात, त्या सुद्धा घालवण्यासाठी नुसती अँटी रिंकल क्रीम काहीही करू शकत नाहीत. गरज असते ती स्किन पीलिंगची. चेहऱ्यावर पडलेले डाग व्रण घालवण्यासाठी स्किन पीलिंगच मदत करतं. एवढंच काय, त्वचा जर उजळवायची असेल, तुम्हाला खरंच गोरं व्हायचं असेल तर पुन्हा त्वचेवर साठलेला डेड टिश्यू जोपर्यंत तुम्ही काढून टाकत नाही तोपर्यंत तुम्हाला गोरं होताच येणार नाही. या सगळ्या समस्यांकडे जर आपण डोळसपणे पाहिलं तर असं लक्षात येईल की त्वचेवर साठणारा मृतपेशींचा थर, डेड टिश्यू लेयर, हा खऱ्या अर्थानं इथं महत्त्वाचा असतो आणि तो जोपर्यंत तुम्ही काढत नाही तोपर्यंत तुम्हाला सुंदर होता येत नाही. आणि चेहऱ्यावरचा मृतपेशींचा थर जर काढला, सहज साधा विचार करा की डेड टिश्यू साठलाय म्हणून जर तुम्ही स्क्रब्स वापरायला सुरुवात केली तर लक्षात असू द्या, जेवढं जास्त स्क्रबिंग कराल तेवढा जास्त डेड टिश्यू साठत जाईल आणि तुमचा चेहरा आणखीन विद्रूप दिसेल. मग पर्याय एकच आहे, जोपर्यंत तुम्ही नीटच पीलिंग करत नाही तोपर्यंत तुम्ही सुंदर दिसू शकत नाही. मला तर असं सांगावंसं वाटतं की जेव्हा तुम्हाला स्किन मेंटेन करायची असते ना, तेव्हा कधीतरी फेशियल करण्यापेक्षा पीलिंग करून घ्या. पण पीलिंग करत असताना आज मी जी माहिती देतोय त्याविषयी अतिशय जागरूक असा. प्लेन कुठलंही पील करून घेऊन त्वचा डॅमेज पण होऊ शकते. नीटच पीलिंग करून घ्या, तुम्हाला निश्चितच सुंदर होता येईल. स्किन पीलिंग विषयी आज मी सांगणार आहे ती स्किन पीलिंगची लेटेस्ट टेक्नॉलॉजी काय आहे. आणि हे समजून घेण्याआधी पहिले समजून घेऊया त्वचेबद्दल. हा त्वचेचा डायग्राम बघा, हा फोटोग्राफ बघा. तुमच्या असं लक्षात येईल की मूळ तुमची त्वचा ही डर्मिस पासून बनते आणि बाह्य त्वचा म्हणजे एपिडर्मिस हा एक छोटासा लेयर असतो. आणि जेव्हा तुम्ही स्किन पीलिंग विषयी बोलत असता तेव्हा आतल्या त्वचेविषयी नव्हे तर केवळ बाहेरच्या त्वचेविषयी बोलत असता. ही बाह्य त्वचा म्हणजे एपिडर्मिस आणि या एपिडर्मिस मध्ये साठत असतात त्या मृतपेशी, डेड टिश्यू. हा डेड टिश्यू फक्त काढण्याचं काम तुमचे पील्स करत असतात किंवा एक्सफोलिएटर्स करत असतात. संपूर्ण त्वचा पाहिल्यानंतर फक्त आता बाह्य त्वचा म्हणजे एपिडर्मिसवर लक्ष ठेवा. तुमच्या असं लक्षात येईल की एपिडर्मिसचा सगळ्यात बाहेरचा भाग जो आहे, ज्याला स्ट्रेटम कॉर्नियम म्हटलेला आहे, तेवढा भाग खऱ्या अर्थानं मृतपेशींनी बनलेला आहे. त्याच्या खालच्या बरेच स्तरांमध्ये लिव्हिंग सेल्स असतात आणि ते काढण्याची खरं तर आवश्यकता नसते. म्हणून लक्षात असू द्या, खूप हार्श पीलिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा हे पील मधले केमिकल्स त्वचेच्या अगदी डीप जाऊन
आतपर्यंत पोहोचून खूपदा त्वचेला जाळून टाकत असतात. माझं असं म्हणणं असतं की पीलिंग करत असताना खऱ्या अर्थानं त्वचा जाळण्याची काहीच गरज नसते. त्वचा न जाळताही तुम्हाला अप्रतिम रिझल्ट्स देता येऊ शकतात. पण त्यासाठी समजून घ्यायला हवी त्वचा आणि त्वचेचा बाह्य भाग जो फक्त मृतपेशींपासून बनतो त्याला म्हणतात स्ट्रेटम कॉर्नियम. पील्सचा वापर करून फक्त स्ट्रेटम कॉर्नियम मधल्या मृतपेशी काढल्या. या डायग्राम मध्ये हलक्या ज्या गुलाबी रंगाच्या पेशी आहेत त्यात तुमच्या असं लक्षात येईल की या सगळ्या वाळलेल्या पेशी आहेत पापडासारख्या आणि त्या एकावर एक अशा चिटकलेल्या आहेत. जेव्हा तुम्ही पीलिंग करता किंवा एक्सफोलिएशन करता तेव्हा हा वरचा लेयर आपोआप सुटून विलग होतो आणि मृतपेशींचा हा लेयर गेला की तुमची स्किन सतेज होत जाते. वरचा डार्क मेलानिनचा रंगही निघून जातो आणि मग आतली त्वचा गोरी आणि नितळ पण दिसायला लागते. आणि म्हणूनच पीलिंग करत असताना काही गोष्टी समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. पीलिंग 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 म्हटलं की आजपर्यंत लोकांच्या डोक्यात जे होतं ते म्हणजे ग्लायकॉलिक ऍसिड पील्स. ग्लायकॉलिक ऍसिड हे एक अतिशय सुंदर माध्यम आहे पीलिंगसाठी. पण जेव्हा हे 30% जास्त प्रमाणात वापरलं जातं तेव्हा त्वचा भाजून काढल्या जाऊ शकते आणि त्वचा भाजून आतपर्यंत डीप पीलिंग झाल्यामुळे खूपदा त्वचा डॅमेजही होऊ शकते. आणि म्हणून मला तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटतं की स्किन पीलिंग करत असाल तर कॉन्सन्ट्रेटेड ग्लायकॉलिक ऍसिड पील शक्यतोवर वापरण्याचे टाळा. तुम्ही जेवढं साधं सौम्य पीलिंग कराल तेवढे तुम्हाला रिझल्ट्स जास्त चांगले येतील. 30% जास्त म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ग्लायकॉलिक ऍसिड पील शक्यतोवर तुमच्या डॉक्टर किंवा ब्युटिशियनकडे सांगा की आम्हाला कॉन्सन्ट्रेटेड पील्स वापरायचे नाहीत, आम्हाला सौम्य पील्स वापरा, आम्हाला जास्त चांगले रिझल्ट्स हवेत. असंच एक घातक पील म्हणजे TCA पील, ट्रायक्लोर ॲसिटिक ॲसिड पील. हे पील फक्त डॉक्टर्सकडे केले जातात पण अतिशय हार्श असल्यामुळे माझा पर्सनल सल्ला घ्याल तर असे हार्श पील वापरण्याची काहीही गरज नाही. सौम्य पील्स वापरूनही तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट्स देता येऊ शकतात. सौम्य पील्स वापरा आणि जास्त चांगले रिझल्ट्स द्या. आणि म्हणून जेव्हा मला पीलिंग विषयी सांगायचं असतं तेव्हा परत लक्षात घ्या, आपण स्किनचा डायग्राम पाहिलेला आहे. वरचा स्तर हा त्वचेतला मृतपेशींचा आहे पण खाली लिव्हिंग सेल्स आहेत. जर तुमचे पील्स लिव्हिंग सेल्स मध्ये पोचून त्वचा जाळणार असतील तर त्याने त्वचा खराब होईल. आमच्या प्रत्येक सेंटरमध्ये पीलिंग करत असताना आम्ही काळजी घेतो की खूप डीप पीलिंग करणार नाही. वरच्यावर पीलिंग करून फक्त मृतपेशी काढून टाकून त्वचा आपण इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. नेहमी सेफ पील्सचा अट्टाहास धरा, तुमची स्किन नेहमी इम्प्रूव्ह होत जाईल. पीलिंग विषयी काही महत्त्वाच्या आणखीन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. तुम्ही ज्या वेळेला स्किन पीलिंग साठी जाता तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात घ्या की बहुतांश ठिकाणी प्लेन ग्लायकॉलिक ऍसिड पील्सचा वापर केला जातो. पण खूपदा पेशंट्सची स्किन वेगळी असते. कधी त्यांची स्किन तेलकट असते, कधी एखाद्या पेशंटची स्किन खूप ड्राय असते, तर कधी कोणाची स्किन नॉर्मल असते. काही मॅच्युअर स्किनचे असतात तर काही सेन्सिटिव्ह स्किनचे. खरंच तुम्हाला असं वाटतं की एक सिंगल प्रकारचं पील या सगळ्या पेशंट्सला मदतीचं ठरू शकतं? छे छे. मला असं वाटतं की प्रत्येक त्वचा प्रकारानुसार वेगळं पील वापरणं जास्त गरजेचं असतं. कारण तेलकट त्वचेवरती पीलचा प्रभाव व्हायला वेळ लागेल. पण जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर त्याच्यावर फास्ट बर्निंग पण होऊ शकतं. आणि म्हणून जर पीलिंग करायचंच असेल तर त्वचा प्रकारानुरूप पीलिंग करा. समजून घ्या तुमची स्किन कशी आहे आणि स्किन समजून मग पीलिंग करा. जर तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किन साठीचे पील्स वापरा. तुमची त्वचा जर तेलकट असेल तर तेलकट त्वचेसाठीचे पील्स वापरा. आणि जर तुमच्या स्किनवर खूप डेड टिश्यू असेल, तुम्ही मॅच्युअर काळवंडलेले खराब दिसत असाल तर वेगळ्या प्रकारचे पील्स वापरा. तुम्ही जेव्हा पीलिंग साठी जाता तेव्हा तुमच्या पील एक्सपर्ट्सना हे निश्चितच माहिती असतं की आपण कुठले पील्स वापरावे. आणि अट्टाहास धरा की राहुल फाटेंचेच पील्स वापरा. तुम्हाला नेहमी सेफ
सुंदर आणि अतिशय सौम्य असे पील्स मिळतील, ज्याचे रिझल्ट्स निश्चित चांगले असतील. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि मग समजून घेऊयात आणखीन पील्स बद्दल. नमस्कार, पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमात आपण करतो आहोत सौंदर्याच्या गुजगोष्टी आणि आपण बोलतो आहोत ते स्किन पीलिंग बद्दल, म्हणजे खऱ्या अर्थानं सुंदर करणाऱ्या प्रॉडक्ट्स बद्दल. पील्स बद्दल ही माहिती देताना मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की तुमच्या त्वचा प्रकारानुसारच आपल्याला पीलिंग करायला पाहिजे, कारण एकच प्रकारचं पील्स सगळ्या प्रकारच्या त्वचांवर काम करू शकत नाही. आणि दैवयोगानं सायंटिफिक रिसर्च एवढा झालाय की प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी आता पील्स उपलब्ध आहेत. त्यामुळे अट्टहास धरा की तुमच्या त्वचा प्रकारानुसारच तुमचं पीलिंग झालं पाहिजे. बघा, तुमच्या माहितीसाठी दाखवतोय मी बिफोर आणि आफ्टर स्किन पीलिंग मधला फरक. तुम्हाला पहिल्या फोटोग्राफमध्ये काळवंडलेली त्वचा आणि प्रचंड प्रमाणात डेड टिश्यू दिसतोय. फक्त पीलिंग केल्यानंतर जेव्हा डेड टिश्यू कमी होतो, वरच्या मृतपेशी काढून टाकल्या जातात, तेव्हा त्वचेमध्ये केवढा आमूलाग्र बदल घडतो हे तुम्हाला बघायला मिळेलच. एवढा फरक एका सिंगल पीलिंग ट्रीटमेंटमुळे घडू शकतो. आणि म्हणून इथे जर तुम्ही तुमच्या त्वचा प्रकारानुरूप म्हणजे स्किन टाईप नुसार पीलिंग केलं तर हा रिझल्ट जास्त प्रॉमिनंटली बघता येईल. तुम्हाला मला आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या, त्या म्हणजे ज्या वेळेला तुम्ही पीलिंग करून घेता तेव्हा तुमचा कटाक्ष असतो तो त्वचेवर जास्त मृतपेशी नसाव्यात याकडे. आणि म्हणून मला एका सुंदर उत्पादनाविषयी तुम्हाला सांगायचं आहे, ते म्हणजे आहा स्मूथ अँड ग्लो स्किन लाइटनिंग फेस वॉश. लक्षात असू द्या, आहाचा अर्थ आहे अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स. आणि अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स हे त्वचेच्या पीलिंगचं काम करत असतात, त्वचेवरच्या मृतपेशी काढत असतात. पीलिंग आपल्याला नेहमीच करायचं असतं, पण सतत क्लिनिकमध्ये जाऊन पीलिंग करणं पण शक्य नसतं. आणि म्हणून अशा वेळेला तुमच्या रोजच्या वापरासाठी हे अतिशय सुंदर उत्पादन आहे, ते म्हणजे आहा स्मूथ अँड ग्लो स्किन लाइटनिंग फेस वॉश. नावच बघा सांगतं की ते अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स पासून बनवलेलं आहे. स्मूथ अँड ग्लो, यामुळे तुमची त्वचा स्मूथ होते आणि ग्लो करायला लागते. आणि त्याचबरोबर तुम्हाला स्किन लाइटनिंग इफेक्ट मिळतात. महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला अशी सांगायची आहे की पीलिंग करण्याबरोबर घरी वापरायसाठी जेव्हा तुम्ही फेस वॉश वापरत असता तेव्हा शक्यतोवर अल्फा हायड्रॉक्सी ऍसिड्स असलेला फेस वॉश वापरा, जेणेकरून त्वचेवरच्या मृतपेशी सहज काढून टाकता येतील आणि मग तुमच्या त्वचेला त्याचा निश्चितच फायदा होईल. असा फेस वॉश दिवसातनं 2दा किंवा 3दा तुम्हाला वापरता येईल आणि पीलिंग नंतर तुमची त्वचा तुम्हाला निश्चित मेंटेन करता येईल. ही झाली एक ओव्हरऑल माहिती पीलिंग बद्दल. पण मला आता तुम्हाला सांगायचं आहे ते ग्रेड 1 पील्स बद्दल. कारण आपण बोललोय ते त्वचा प्रकार आणि त्यानुसार पील म्हणजे नेमकं काय, तर लक्षात असू द्या, ग्रेड 1 पील्स ही स्पेसिफिकली ड्राय स्किनच्या लोकांसाठी तयार केलेले पील्स आहेत. बघा, जर तुमची स्किन ड्राय असेल आणि त्याच्यावरती तुम्ही रुटीन एक केमिकल पीलिंग करत असाल तर मे बी तुमची स्किन भाजल्या जाईल. आणि हे भाजणं जर तुम्हाला टाळायचं असेल तर मग त्वचा प्रकार बघून पहिल्यांदा एक्सफोलिएटर्स वापरा आणि मग पीलिंग करा. एक्सफोलिएटर्स आणि पील्स यात फरक काय? खऱ्या अर्थानं दोन्ही समांतर शब्द आहेत, पण एक्सफोलिएटर्स हे माइल्ड आहेत आणि पील्स हे स्ट्रॉंग आहेत. एक्सफोलिएटर्स आपल्याला घरच्या घरी वापरता येऊ शकतात, तर पील्स आपल्याला क्लिनिकमध्ये जाऊन करायला लागतात. आणि पीलिंग क्लिनिकमध्ये जाऊन केल्यानंतर रोज साठणारा डेड टिश्यू आपल्याला एक्सफोलिएटर्स वापरून निश्चित कमी करता येऊ शकतो. जाणून घेऊयात ग्रेड 1 पील्स बद्दल. ग्रेड 1 पील्स हे सर्वार्थानं स्पेसिफिकली ड्राय स्किन साठी तयार केलेले पील्स आहेत. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल, निस्तेज असेल, तर तुम्हाला ग्रेड 1 पील्स वापरायला हवे, जेणेकरून त्वचेवरचा मृतपेशी तर निघून जातील, पण त्याचबरोबर तुमची स्किन मॉइस्टन होईल, त्याला मॉइश्चर मिळेल
हायड्रेशन मिळेल आणि ती सतेज दिसेल. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि परत बोलूयात ग्रेड 1 पील्स विषयी. नमस्कार, पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. रूपदा या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत स्किन पीलिंग विषयी आणि मी बोलत होतो ते ग्रेड 1 पील्स विषयी. खरी गंमत अशी आहे की पीलिंग नेमकं कसं आणि किती करायचं हा मोठा प्रश्न असतो. क्लिनिक मध्ये जाऊन आपण पीलिंग तर करून घेतो, पण संपूर्ण अंगाचं पीलिंग थोडीच शक्य असतं. आणि गंमत अशी की चेहऱ्यावर जशा मृतपेशी साठतात तशाच आपल्या हातापायांवर पण मृतपेशी साठतात हो. आणि मग हातावरती टॅन येत जातो, कोरडेपणा येतो, सुरकुत्या येतात आणि हात वेगळे दिसतात आणि चेहरा वेगळा दिसतो. ही समस्या तर खूपच एम्बरेसिंग असते की चेहरा चांगला दिसतो आणि हात अगदी सुरकुतलेले किंवा काळवंडलेले आणि वेगळे दिसतात. आणि मग अशा वेळेला तुमच्या मदतीला खऱ्या अर्थाने येतात ते ग्रेड 1 पील्स. हे ग्रेड 1 पील्स म्हणजे नेमके काय आहेत? तर जे तुमच्या त्वचेवरच्या मृतपेशी तर काढतात, पण त्याचबरोबर तुमच्या स्किनला हायड्रेट पण करतात, तुमच्या स्किनमध्ये परत मॉइश्चर पण देतात. त्या पील्सना ग्रेड 1 पील्स म्हणतात. एक अतिशय सुंदर ग्रेड 1 पील आपल्याकडे आहे, ते म्हणजे निर्मल. निर्मल हे ग्रेड 1 पील त्वचेवर फक्त हलका मसाज करून लावायचं आणि नुसत्या पाण्याने धुवून टाकायचं. इतकी सिंपल याची प्रोसिजर पण आहे. गंमत लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला पीलिंग करायचं असतं तेव्हा ओरिएंटेशन काय असतं? तर चेहऱ्यावरती किंवा अंगावरती मृतपेशी जास्त साठल्यात हे. आणि या जास्त साठलेल्या मृतपेशी जेव्हा तुम्ही काढून टाकता त्यावेळेला चेहरा किंवा स्किन ड्राय होण्याचे चान्सेस पण खूप असतात. आणि म्हणून ग्रेड 1 पील्स म्हणजे निर्मल. यात आहे प्रचंड प्रमाणात मॉइश्चर जे डेड टिश्यू काढतं आणि त्याच वेळेला स्किनमध्ये मॉइश्चर भरतं. ही जेव्हा अफलातून टेक्नॉलॉजी एकत्र येते तेव्हा हा अनुभव तुम्ही सहज केवळ 3 दिवसात घेऊ शकता. निर्मल संपूर्ण अंगाला आणि चेहऱ्याला लावून रात्री झोपा. लक्षात असू द्या, तुमची स्किन ड्राय असायला हवी. तेलकट त्वचेवर निर्मलचा वापर टाळा. निर्मल 1-1.5 चमचा घ्या, संपूर्ण हातांना आणि पायाला हलका मसाज करून लावा आणि रात्रभर तुमच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर निर्मल लावून ठेवा. दुसऱ्या दिवशी निव्वळ पाण्याने अंघोळ करा आणि अंघोळ झाली की लिपोसॉफ्ट मॉइश्चरायझर थोडंसं अंगावरती लावून घ्या. असं 3 दिवस करा आणि 3 दिवसात तुमच्या लक्षात यायला लागेल की तुमची त्वचा सॉफ्ट व्हायला लागली आहे. हा अफलातून प्रकार अनुभवायला लागलात की मग तुम्हीच तुमच्या त्वचेवर प्रेम करायला लागाल. आणि 15 दिवस जर तुम्ही हे नियमित केलत ना, तर तुम्ही लिटरली सांगतो, हातावरच्या त्वचेला असा हात लावून बघा, लोण्याच्या गोळ्यासारखी मौसूत झालेली असेल तुमची त्वचा. हा अफलातून प्रयोग तुमच्या अंगासाठी तर आहेच, त्याचबरोबर ज्या ज्या लोकांचं वय 40शी पलीकडे गेलेलं असेल आणि तुम्हाला आता भीती वाटत असेल की तुम्ही वयस्क दिसता आहात, तिथे तुम्हाला वापरायला हवं निर्मल. रोज रात्री अर्धा चमचा निर्मल फक्त चेहऱ्याला मसाज करून लावा आणि मस्त झोपा. सकाळी उठलात की निव्वळ पाण्याने चेहरा धुवा आणि टर्किश टॉवेलने हलका पुसून घ्या. तुमच्या असं लक्षात येईल की वाव, आपली त्वचा फक्त निर्मलच्या वापरातून पूर्ण बदलायला लागली आहे. म्हणजे मृतपेशी जात आहेत, तुमचा रंग उजळायला लागलेला आहे आणि त्याचबरोबर तुमची त्वचा मृदू मुलायम होऊन स्वतःच तुम्हाला तुमच्या त्वचेला हात लावावासा वाटतोय. हा अफलातून प्रयोग 15 दिवसात सिद्ध होणार आहे आणि तोही घरच्या घरी. फक्त आमच्या क्लिनिकला भेट द्या किंवा माझ्याकडनं ट्रेनिंग घेतलेल्या अनेक ब्युटिशियन संपूर्ण महाराष्ट्रात आहेत. कुठल्याही ब्युटिशियनकडे जाऊन राहुल फाटेंचं निर्मल मागा आणि हा प्रयोग करा. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्ही अंतर्बाह्य बदलत चालला आहात. तुमची त्वचा सॉफ्ट, स्मूथ, गोरी व्हायला लागली आहे आणि तुम्ही तुमच्या त्वचेवर प्रेम करायला लागला आहात. ग्रेड 1 पील्स विषयी इथेच थांबूयात. पुढल्या एपिसोडमध्ये परत भेटूयात ग्रेड 2 पील बद्दल बोलायला.